नमस्कार, मी पंजाब डक. 11 तारखेनंतर राज्यातलं वातावरण म्हणजे राज्यात 11 जुलैपासून राज्यात पुन्हा सूर्यदर्शन घडणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, संभाजीनगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगतो आज रात्रीच्याला जोरदार पाऊस पडणार आहे. ज्यांनी पेरणी केलेली त्यांना जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात. त्याच्यानंतर परत आपण वळू इकडे लातूर जिल्ह्याकडे. लातूर जिल्हा, धाराशिव जिल्हा, बार्शी जिल्हा, त्याच्यानंतर नगर जिल्हा त्या भागामध्ये थोडा म्हणजे विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे ह्या 4 दिवसामध्ये 7, 8, 9, 10. पण तिकडं देखील या सर्वांना पिकांना जीवदान ठरणार आहे म्हणून त्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर नगर जिल्ह्याकडे वळू. नगर जिल्ह्यात देखील आज देखील खूप ठिकाणी 8, 9, 10, 11 जुलैपर्यंत तिकडं जोराचा पाऊस पडणार आहे, पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर कोकणाकडे वळू. कोकणातील संपूर्ण म्हणजे साताऱ्यापासून ते कळवण, नाशिकपर्यंत तिकडे जोराचा पाऊस राहणार आहे आणि त्या जोराचा पाऊस पडल्यामुळे नाशिककडे नद्याला पूर येणार आहे. तिकडे पाणी आल्यामुळे ते पाणी पैठणकडे येणार आहे आणि त्या पैठणचं पाण्याची पातळी वाढणार आहे म्हणून हे त्यांनी लक्षात घ्यायचं. उत्तर महाराष्ट्राकडे धुळे, जळगाव, नंदुरबार, जळगाव, जामोद या भागात देखील 7 जुलै, 8, 9, 10 या दरम्यान 4 दिवस